आमचे मित्र परिवार प्रामुख्याने नितीन लोट सर, जिजाऊ ज्ञानतीर्थचे प्राचार्य यांनी आणि संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन यांनी मिळून हा कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता। अतिशय भारावून टाकणारा हा क्षण आहे। मागील 6 वर्षापासून मी परभणीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतोय। या कालावधीमध्ये वेगवेगळे अभियान आम्ही राबवले। हरितग्राम, माझं गाव माझं तीर्थ, वृक्ष लागवडीचं मोठ्या प्रमाणात चळवळ राबवली। शेतकऱ्यांसाठी विविध योजनेमधनं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। परंतु आमच्या सर्व मित्रमंडळीने अतिशय मोठा सोहळा, हा निरोप समारंभाचा सोहळा ठेवला। खरं तर माझ्याकडे कुठलेही शब्द नाही आहेत त्यांचे आभार मानायला। मी सदैव त्यांच्या ऋणात राहू इच्छितो। यापुढेही त्यांनी हा जो कार्यक्रम केला, जबाबदारी वाढलेली आहे माझी। जिथे जात आहे तिथे पण उत्तम काम करण्याचा मी प्रयत्न करेन। मी असो किंवा आदरणीय उंभव असो, आम्ही सर्व शेतकऱ्याचे पुत्र आहोत आणि गावाकडली माणसं आहोत। तर गावाकडल्या माणसामध्ये गावखेडी ही चांगली व्हावी, प्रेमाची, आनंदाची, सौख्याची व्हावी आणि सोप्या भाषेमध्ये गाव ही शांततामय सहजीवनाचं अधिवास व्हावं, या भावनेनं आम्ही सर्वजण आपण काम करू। मराठवाड्यामध्ये विशेषतः परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये हे काम करण्याची खूप गरज आहे। तर सर्व नागरिकांना एक कुठल्याही श्रेयवादाची बाब न करता किंवा कुठलीही बाकी राजकीय बाबी विचारात न घेता गावाच्या विकासासाठी शिक्षण, अभ्यासिका, वाचनालय आणि हरितग्राम आणि इतर सर्व चांगले विधायक उपक्रमासाठी पुढाकार घ्यावा। माझ्या व्यक्तिशः जेवढं शक्य होईल तेवढं नक्कीच आतापर्यंत काम केलं आणि पुढेही करण्याचा प्रयत्न करेल।